अक्षय पाटील गोलंदाजीला सुरुवात करतोय. सलामीची जोडी, पंचांचा अधिकृत इशारा येतोय. पहिला बॉल सॉफ्ट हँडनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. उमेश स्ट्रायकिंग एंडला बॅटर उमेशला तुम्ही पाहतायत आणि उमेश आणि दिनेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. दोंडावळली टीम कडून पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना लेफ्ट आर्म होतं विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह करायचं होतं, परंतु इथे टाइम करता आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी अक्षय पाटील करतोय इनिशियल ओव्हरमध्ये. अकू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. आउटफील्डमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल एक जाव. पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करत तर साई स्पोर्ट खारबाव संघासाठी अक्षयच्या वतीने तुम्हाला बघायला मिळाली आहे. कारण पॉवर प्ले फार महत्त्वाचा असतो. ज्यावेळेला तुम्ही पहिल्या डावामध्ये बॅटिंग करता, एक मोठं टार्गेट देण्यासाठी पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला बनवणं गरजेचे असतात. एका धावेने स्कोर पुढे गेलेला आहे. धावफलकाला सुरुवात करत असताना उमेशला तुम्ही सध्या मैदानात पाहतात. दिनेश स्ट्रायकिंग एंडला मिड विकेट आणि एक क्षेत्रक डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला सेट करण्यात आला आहे. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. शफल दोन स्कूप करायचं होतं. कटर पाहायला मिळाला आणि खेक निर्धाव. ग्रेट बॉलिंग, ग्रेट स्टार्ट फ्रॉम द अक्षय पाटील. साईश खारबाव संघासाठी अतिशय सुंदर सुरुवात या ठिकाणी मिळालेली आहे. खरं तर अक्षय फार कमी वेळा विथ न्यू बॉल आपण पाहिलंय पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये, परंतु चांगलं षडक टाकतोय सध्या. सुरुवात त्यानं चांगली मिळवली आहे. दिनेश समोर. यावेळेला पंच केलाय. सुपर शॉट. बॅकफुटला जात असताना कवचच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय. खणखणीत चौकार. क्लासिकल पंच पाहायला मिळाला. थोडीशी जागा मिळाली आणि बॅकफुटला जात असताना कडक पंच. कवचच्या डोक्यावरून पॉवर प्ले सुरू आहे, त्याला माहिती, आणि इनफिल्डला भेदत असताना चौकार त्यानं प्राप्त केला. या चौकाराच्या मदतीने स्कोर पुढे गेलेला आहे. धावफलकावरती धावा आपण पाहतोय सध्या 5 धावा.
ॲक्शन सुमधुर संगीत सातत्याने पोहोचवतात धर्मराजा चषकामध्ये आणि चांगलं गीत. वराळदेवी माता आपल्या गावची ग्रामदैवता आणि जिचं हे सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं. चांगली बॅटिंग. रिवाचा प्रयत्न केला, बॉल हवेत होता, स्विच हिट करायचं होतं. मागे बॉल फाईन लेगच्या दिशेनं मोनिश. मला वाटतं की मोनिश खूप दिवसानंतर कमबॅक करतोय संघामध्ये. महेंद्र पाटील यांनाही तुम्ही ॲक्शनमध्ये पाहता. शॉ थर्डमॅनला एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 10 धावा दुहेरी आकड्यामध्ये आता धावफलक जाऊन पोहोचलाय. सेकंड ओव्हरमध्ये नेहल पाटील ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, बॅटची आतली कडा, इनसाइड एज, थोडासा खाली राहणारा बॉल, आणखी एक निर्धाव येतोय. डॉट बॉल पर्सेंटेज कुठेतरी कमी करावं लागेल फलंदाजांना. कुठेतरी असं वाटते की फार खेळाडू उशिरानं आलेत आणि त्याच्याचमुळे बघा तुम्ही ट्रॅव्हलिंग करून येता मैदानावर डायरेक्टली क्रिकेट खेळण्यासाठी उतरता, तो एक वेगळा खेळ होत असतो. ओ यावेळेला खेचलाय बॉल, पूल केलाय बॉल, हवेत आहे, मिड विकेटचा फिल्डर, चेंडू खाली आणि पुन्हा कॅच ड्रॉप. आता चुका दोन्ही टीमकडून होत आहेत, फलंदाजांकडूनही चुका होत आहेत, सातत्याने त्यांच्या माध्यमातून डॉट बॉल येत आहेत आणि आता क्षेत्ररक्षकांकडूनही चुका पाहायला मिळाल्यात. 2 वेळा मी म्हणेल कॅच उडाली होती या ओव्हरमध्ये, परंतु नेहालला सफलता तेथे मिळाली नाही आणि 2 धावा उमेश त्या ठिकाणी प्राप्त करतोय. एकच धाव घेतली आहे, एका धाव्याने स्कोर पुढे गेले धावफलकावरती 11 धावा. नेहल पाटील चॉप करण्याचा प्रयत्न, परफेक्ट वाईड यॉर्कर, ग्रेट बॉलिंग फ्रॉम नेहल. युवा खेळाडू आहे, यंगस्टर आहे, परंतु काय गोलंदाजी करतोय, लाजवाब. युवा खेळाडूला ज्या वेळेला गावातील प्रमुख संघामध्ये स्थान मिळतं त्यावेळेला दबाव तर असतोच, परंतु त्याचा एक आत्मविश्वासही वाढलेला असतो. रिवाचा प्रयत्न केला, स्विच हिट, बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि 2 षटकांचा खेळ संपन्न. पॉवर प्लेचा खेळ संपला आणि पॉवर प्लेमध्ये धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत 12 धावा, ट्रेल ऑन बोर्ड. येस, थँक्स समीर. आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. सर्वप्रथम आम्ही स्वागत आणि सन्मान करत आमचे मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय विनोदजी सकपाल जे शिवसेना विभाग प्रमुख आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती. मी वासुदेवजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सन्माननीय निलेशदादा चौधरी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत, पण वासुदेवजी चौधरी यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर श्री आमचे गणेशजी शिंदे जे शिवसेना विभाग प्रमुख आहेत, अंजुल फाटा यांचे स्वागत आणि सन्मान वासुदेवजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. धर्मराजा चषक 2025 मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि सन्मान. कारण क्रिकेट खेळाबरोबर अतिथी देवो भव, मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान. एक मात्र अशी स्पर्धा असेल, मला असं वाटतं की जितके स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत आहेत, जितके मान्यवर जितके भेट देत आहेत, कुठल्याही स्पर्धेला इतके मान्यवर भेट देत नसतील आणि स्वागत आणि सन्मान इतके होत नसतील अशी एक मात्र स्पर्धा आहे भिवंडी नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील, आणि त्याचं संपूर्ण श्रेय सन्माननीय निलेश दादा यांना जात आहे. त्यानंतर श्री प्रवीणजी पाटील मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचं आत्ताच आगमन झालं, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. तिथं मान्य श्री आदेशजी आवटे हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित, त्यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. निलेशदादा चौधरी साहेबांना विनंती करणार या स्पर्धेचे प्रणेते निलेशदादा चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते आदिजी आवटे यांचं स्वागत आणि सन्मान करतील.
त्यानंतर पंडितजी गायकवाड सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आणि सन्मान केला जाईल. पंडितजी गायकवाड हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आणि सन्मान वासुदेवजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. सोबत या स्पर्धेचे प्रणेते निलेश दादा चौधरी साहेब हे सुद्धा आपल्या शुभ हस्ते बोके देत आहेत. त्यानंतर श्री तानाजी पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत आणि सन्मान केला जाईल. समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते ताडाळी तानाजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. वासुदेवजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते तानाजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मॅच चालू ठेवायची आहे पंचांनी. त्यानंतर ॲडव्होकेट रवीजी पौल यांचंही स्वागत आणि सन्मान. मी यस वासुदेवजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट रवीजी पौल यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. दोन्ही कॅप्टन जे आहेत, दोन्ही कॅप्टन किंवा खेळाडूंना महत्त्वपूर्ण सूचना आहे, सीमारेषच्या बाहेर जी काही झाडं आहेत, झाडाला चेंडू लागून जर आतमध्ये आला तरी सुद्धा षटकार पकडला जाईल किंवा झेल घेतला तर झेल पकडला जाणार नाही आहे, ह्याची नोंद आपण घ्यायची. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून माझा आवाज यानंतर खेळणाऱ्या संघापर्यंत पोहोचत असेल तर त्यांनी सुद्धा नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. पुन्हा एकदा विराज स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. अक्षयचा बॉल समोर उडवलाय, लॉफ करत असताना लॉंग ऑफला सूरज पाटील चेंडू खाली येतोय, पकडलाय त्याने झेल आणि समाप्त होतोय विराजचा खेळ. आणखी एक धक्का लागतोय धोंडा वडोली संघाला. पूर्णपणे धोंडा वडोली टीम. मागचा एक तुम्ही जो फटका बघितला मिड विकेटला, असं वाटलं होतं की सहजगत्या बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार, परंतु तोही बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आला. म्हणजे कुठेतरी नशिबाची साथ त्यांना मिळत नाहीये सध्याच्या घडीला. यानंतर जय
पाहिला. लेफ्ट आर्मर आहे. अक्षय देखील लेफ्ट आर्मर, ज्यानं 2 षटकं टाकली. 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळाल्या. सेकंड ओव्हरमध्ये नेहाल पाटीलनं फक्त 7 धावा खर्च केल्या आणि आता अनिकेतनं चांगली सुरुवात केली आहे. पुन्हा कटर बॅटची एज, मागे बॉल थर्ड मॅनला. चांगलं क्षेत्ररक्षण मोनिश तरेचं. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एकेका धावेसाठी आता संघर्ष वाढत चाललेला आहे. सध्या तरी धोंडा वडवली संघाकडून. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. जय हनुमान कोणी संघ तुम्हाला खेळताना दिसेल ओम 11 बोरशेतीच्या विरोधात. बोरशेती संघ कर्णधार आणि जय हनुमान कोणी संघ कर्णधार. हो, यावेळेला समोर ड्राईव्ह करण्यात आल्या. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न अनिकेत म्हात्रेनं त्या ठिकाणी जरूर केला, परंतु एका धावेपासून नाही थांबू शकत. एका धावेने स्कोर आता पुढे गेलाय. 18 धावा धावफलकावरती लागतात. 18 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 सुरू असताना स्ट्रायकिंग एंडला उमेश, खरं तर फार नॉन स्ट्राईक एंडला आहे उमेश. स्ट्राईक एंडला तुम्ही करणला पाहतायत. हो, पुन्हा एच मागे सातत्याने बॉल येत आहेत. अनिकेतचा जो कट आहे, अनिकेतचा जो स्विंग आहे, कटर आहे, तो कापण्यामध्ये अयशस्वी ठरलेत बॅटर. म्हणून तर काय झालं की त्याच्या विरुद्ध खेळत असताना सातत्याने एज लागते. मिडल करता आलेलं नाहीये फलंदाजांना. सिंगलनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न आणि आतापर्यंत 4 धावा अनिकेत म्हात्रेनं खर्च केलेत. शेवटचा बॉल आहे डावातील. रिवर्सचा प्रयत्न केला, यशस्वी प्रयत्न, परंतु फिल्डर आहेत. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर सेट करण्यात आला होता आणि बरोबर त्याच्या हातामध्ये बॉल. विकेट क्रमांक 3. तिसरा धक्का धोंडा वडवली संघाला.
कोणी संघ कर्णधार आलेले आहेत. बोरशेती कॅप्टनला विनंती असेल की आता आवाज ऐकत असाल तर आपणही टॉस करण्यासाठी लवकरात लवकर या. अंतिम षटक सुरू आहे. धावा धावफलकावरती आपण पाहतो या ठिकाणी 24 धावा, 24 रन. पुन्हा एकदा नितेश, खाली राहणारा बॉल, ऑफ कटर खूप चांगले टाकतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. 24 धावा तुम्हाला बघायला मिळतात, 24 रन्स. नितेश पाटीलनं देखील पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर चांगला पलटवार केलेला आहे. चांगली वापसी आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा ओ लेन बॉल, अनदर फाईन डिलिव्हरी, आणखी एक निर्धाव. आणि याचबरोबर षटक क्रमांक 5 समाप्त होतं आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा झालेल्या आहेत त्या 24 धावा आणि 25 धावांचं माफक आव्हान आता समोर ठेवलंय हरिश्चंद्र अँड कंपनी साई स्पोर्ट खारबाव समोर. वळूया पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. खेळणारे संघ आहेत जय हनुमान कोणे आणि ओम 11 बोरशेती. काय डिसिप्लिन गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. अक्षय, नेहल, अनिकेत आणि नितेश या चारही गोलंदाजांनी एकही वाईट बॉल किंवा नो बॉल टाकलेला नाहीये. क्या बात आहे. चला बोरशेती कॅप्टन, आपण जर उपस्थित असाल तर कृपया टॉससाठी यायचं. कोणी संघ कर्णधार या ठिकाणी प्रेझेंट आहे, उपस्थित आहे, मी तुम्हाला विनंती करतोय आता कृपया. पहिल्या डावामध्ये फक्त आणि फक्त 24 धावा या ठिकाणी जोडता आल्या. 25 धावांचं माफक लक्ष या ठिकाणी सेट केलेलं आहे आणि आता त्या धावांचा पाठलाग होणार की त्या धावांचं संरक्षण होणार. ते ऐकू येण्यासाठी पुन्हा एकदा डॉक्टर मोरेश्वर गवळी सर कॉम्बॉक्समध्ये जोडले जात आहेत. थँक्यू. खूप खूप धन्यवाद समीर ठाकरे. लो स्कोरिंग मॅच. आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाचा विचार जर आपण केला तर आत्तापर्यंत हा लो स्कोर आहे. मॅचला लगेच सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि हरिश्चंद्र अँड कंपनी साई स्पोर्ट खारबाव संघ कॅप्टनने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवली. क्या बात आहे. आज थोडासा बदल करण्यात आलेला आहे. पिन हिटर साई स्पोर्ट खारबाव संघाचे सर्वेसर्वा महेंद्र पाटील यांना बढती दिलेली आहे. संधीचं सोनं करतायत का बघायचं आहे. क्या बात आहे. प्रणय पाटील वंडर बॉय ऑफ खारबाव आणि ज्यांचा संघ आपण ज्यांच्या आधिपत्याखाली संघ खेळतो ते महेंद्र पाटील सलामीला आलेले आहेत. आज खरं तर संधी मिळालेली आहे. संधीचं सोनं करतायत का ते बघायचं आहे.
युवा आणि डॅशिंग अंदाज असलेले स्वराजी चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. नेहमीच अगदी सातत्याने उपस्थित दाखवून स्पर्धेसाठी अपार मेहनत स्वराजी चौधरी असतील, युगांजी चौधरी, लवीनजी चौधरी, हे त्रिमूर्ती युवा अंदाज आहे. पंचवीस धावांचं एक माफक लक्ष आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर. वंडर वाप खारभाव प्रणय पाटील आणि नॉन स्ट्रायकर एरेनला महेंद्र पाटील. क्षेत्ररक्षणे लावलं जात आहे. 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो यष्टी रक्षक यष्टीपासून थोडासा दूर आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ थोडासा वाईडिश. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. जर बघितलं आपण शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ. पहिला चेंडू आणि गॅप शोधलेला आहे. कट केलेला आहे चेंडूला. डीप कवर सीमापार चौकार. राजा है खेल का, अरे चलता सिक्का जहां वहां इसके नाम का. है बंदा है एकदम स्क्वेअर कटचा फटका, क्लास फटका. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जाते डीप एक्स्ट्रा कव्हर आणि चेंडू बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार येतोय प्रणय पाटील याच्या बॅटमधून. एका मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगीण त्या खंडोबा. प्रज्वल स्टेप आउट. एक चांगला फटका अगदी लॉंगांच्या दिशेने. मात्र लॉंगांचा क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत मात्र महेंद्र पाटील यांचं खातं उघडलं जात आहे. सुरुवात होते. चांगला फटका होता कारण मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता हे बघितलं. 10 धावा आलेले आहेत. प्रज्वल स्वीप करण्याचा प्रयत्न. रिप्लेमध्ये आपण पाहूया. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बेल्सला ट्रिप केलेला आहे. क्लीन बोल्ट. क्या बात आहे. ते बॅटिंग लाईनमध्ये बदल केला आहे. महाबली मोनिश तरे यांना सुद्धा बढती दिलेली आहे. बाहुबली सूरज आणि महाबली मोनिश अशी नावं आहेत त्या संघामध्ये. बाहुबलीला थोडं मागं ठेवलेलं आहे आणि महाबलीला बढती दिली. मोनिश हा सुद्धा ज्याप्रमाणे त्याचं बॉडी स्ट्रक्चर आहे, तगडे बॅटर, त्याप्रमाणे तो मोठे फटके लगवण्याचा वाकबगार आहे. कित्येक मॅचमध्ये दाखवले. मला आज ही मॅच आठवते. दापोडा येथील मॅच. सलग 4 षटकार अगदी शेवटच्या षटकामध्ये लावून संघाला विजय मिळवून दिला होता त्याने. आवश्यकता होती आणि 4 षटकार त्याने लगावले शेवटच्या षटकामध्ये. दुसरं षटक. चांगला फटका. चेंडू मिड विकेटला आणि महेंद्र पाटील या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. काय फटका खेळला होता.
मोहित चौधरी एक चांगला चेंडू आहे. खरं तर सुरुवातीपासून अशा प्रकारची गोलंदाजी जर केली असती तर कदाचित रंगत निर्माण होऊ शकले असते, पण हे विसरून चालणार नाही की साई स्पोर्ट खारबाव हा संघ जो आहे या संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. जवळपास 8 ते 9 स्थानापर्यंत उत्कृष्ट फटकेबाजी करणारे बॅटर आहेत. पुन्हा डॉट बॉल. मोहित चौधरी 2 डॉट बॉल खेळतोय. प्रणय मात्र अगदी निर्विकारपणे पाहत बसलेला आहे. खरं स्ट्राईक त्याने रोटेट केली. महेंद्र त्या बाजूला आहे. खरं तर महेंद्रने खूप चांगली बॅटिंग एक चौकार सुद्धा लगावलेला आहे. स्टेट हिट करण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग तितकंसं चांगलं झालेलं नाही आणि चेंडू हवेत आहे आणि मात्र मिड ऑफला एक चांगला झेल. बजने ते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा. आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय शॉर्ट फाईन लेगचा आणि महेंद्र पाटील याची खेळी संपुष्टात.
आहे, कारण सुजल पाटील हा एक फटकेबाज बॅटर आहे. साई स्पोर्ट खारबाव संघाचे सर्वा तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच ग्रामपंचायत खारबावचे डॅशिंग सरपंच सन्माननीय महेंद्र पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा चेंडू याला फक्त हलक्या हाताने स्लाइस केलेला आहे पॉइंटच्या दिशेने. स्लाइस केला होता आणि त्याच्यावर एक धाव पूर्ण करतोय बॅटर पराग. खरं तर सातत्याने आपण करण असेल, पराग असेल हे सलामीला खेळतात, पण यावेळेला मात्र पाहतोय आपण पराग या ठिकाणी अगदी 7व्या स्थानावर आलेला आहे. 18 धावा, बऱ्याच वेळानंतर धावसंख्या पुढे सरकली. याला पुन्हा एकदा फटका खेळला, चेंडू हवेत आणि अप्रतिम झेल. व्हाट अ कॅच. शॉर्ट कव्हरला एक चांगला झेल. नाही कम कुणाला घाबरत नाही. ए हायदो घेतोय. आयुष पुन्हा एकदा मार्गस्थ होईल.
पुन्हा फ्लिक केलेला आहे चेंडूला स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव मात्र मिळेल सूरजला. धावसंख्या झाली 22. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक घेईल पराग आणि सूरज अशी जोडी. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न. धावपाची संधी होती. पंचांकडे अपील केलं जाते. पंचांचा लेग बायचा इशारा. थोडासा शफल क्रॉस झाला आणि इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता. फाईनलीकडे खेळायचं होतं. मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. मात्र लेग बायच्या रूपाने एक धाव मिळाली. धावसंख्या झालेली आहे 23. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला एक चांगला चेंडू आहे. अपील केलं जात आहे. जोरदार अपील. मात्र पंच सहमत नाही आहेत. अपील फेटाळून लावलं जात आहे. एक छोट्याशा टोटलमध्ये सुद्धा मी म्हणेन की संघर्ष करायला लागलेला आहे साई स्पोर्ट खारबाव संघाला. हरिश्चंद्र अँड कंपनी साई स्पोर्ट खारबाव या संघाला. तालमेल नाहीये. डायरेक्ट हिट आणि धावबाद. मात्र धावबाद कोण होते याचं उत्तर आमच्यापर्यंत पोहोचेल. पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. सूरज धावबाद झालेला आहे. यस. संख्येचा पाठलाग करताना तब्बल 7 फलंदाज बाद झालेले आहेत हरिश्चंद्र अँड कंपनी साईज खारबाव संघाचे. 25 धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवातीला असं वाटलं होतं की 2 षटकामध्ये मॅच कदाचित फिनिश होईल. पण तो क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. आपण 4थं षटक आलेलं आहे पाहतोय. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे अक्षय. ऑलराऊंडर, कंप्लीट ऑलराऊंडर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4थं षटक हे मार्गस्थ आहे. ओम 11 बोरसेती संघ कॅप्टन जर उपस्थित झाले असतील आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. ओम 11 बोरसेती. दोन धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 2 चेंडू 2 चौकार आल्यानंतर त्यानंतर महेंद्र पटेलच्या बॅटमधून एक चौकार बघायला मिळाला. त्यानंतर मात्र धावसंख्येला कुठेतरी थांबवलं आणि सतत विकेटची पतझड बघायला मिळाली. अपील केलं जात आहे. क्या बात आहे. आणि 8वा फलंदाज बाद. आठ फलंदाज समीर बाद झालेले आहेत. मिडल कॉन्फरन्स बघायला मिळते आणि कदाचित काही धोक्याची सूचना सुद्धा असू शकते कारण 8 फलंदाज बाद झालेले आहेत. 2 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट असा खेळ आहे ना, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टी लास्ट बॉल टू बी डिलिव्हर. मी नेहमी उल्लेख करतो की 1877 मध्ये टेस्ट क्रिकेटला सुरुवात झाली. 1971 मध्ये
वन डे क्रिकेटला सुरुवात झाली आणि त्यानंतर 2003 मध्ये 20 क्रिकेटला सुरुवात झाली. सहा चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. बॅटिंग करण्यासाठी पराग आणि नॉनस्ट्रायकर यांना उमेश आलेला आहे. अंतिम षटक आपल्या संघाला विजय मिळवून देईल का आणि पराग खेळपट्टीवर आहे. हा चेंडू मात्र फटका खेळलेला आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. डीप मध्ये चेंडू अडवला जाते. स्कोर इज लेवल. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता आहे. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. आणि या स्पर्धेमध्ये उद्घाटनपर जी मॅच झाली होती पहिला सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता. या दिवशी उद्घाटन 16 झाला 10 तारखेला 10 डिसेंबरला आणि जी पहिलीच मॅच झाली. आणि विशेष म्हणजे पेनल्टीच्या ज्या 2 धावा आहेत समीर ह्या तर निर्णायक ठरत नाहीत ना. उमेश याला फटका खेळला. चेंडू हवेत आहे. झेल होईल का पण मात्र क्षेत्रक्षम होऊन त्याचबरोबर अगदी साईस्पोर्ट खारबाव संघ हा विजयी होतोय पण मात्र संघर्ष करावा लागला. आणि नक्की साईस्पोर्ट खारबाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी करतील की हा विजय सोपा नव्हता. यानंतर मी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि त्याचबरोबर साईस्पोर्ट खारबाव संघाचे सर्वेसर्वा तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच खारबाव गावचे डॅशिंग सरपंच महेंद्र पाटील साहेबांना विनंती करणार आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये आणि मॅन ऑफ द मॅच लो स्कोरिंग मॅच आहे त्यामुळे अक्षय पाटील 2 षटके गोलंदाजी केली 8 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केले. अक्षय इज द मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय महेश पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धर्मराजा चषक 2025 मध्ये वेलकम सर. अक्षय आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. त्याचबरोबर खारबाव गावचे डॅशिंग सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साईस्पोर्ट खारबाव संघाचे सर्वेसर्वा महेंद्र पाटील साहेब आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम आमचे नितीनदादा बजागे साहेब आपण आपल्या शुभास्थी ट्रॉफी प्रदान करायची आहे.
त्यानंतर कैलासवासी रामकृष्ण चौधरी यांच्या स्मरणार्थ नगरसेवक मान्य श्री हनुमान रामू चौधरी साहेब यांच्याकडून स्पॉन्सर केलेलं गिफ्ट मी प्रवीणजी पाटील यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. त्यानंतर कैलासवासी वैतरणा पंडित गायकवाड व कैलासवासी पूजा भानुदास भुईर यांच्या स्मरणार्थ श्री महेश परशुराम पाटील व सन्माननीय सौ योगेंद्रताई महेश पाटील याचकडून स्पॉन्सर केलेलं गिफ्ट वासुदेवजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. त्यानंतर भालचंद्र चौधरी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते अरेना टप्स श्री योगेश हरिचंद्र चौधरी साहेब व भाविक देडिया साहेब यांच्याकडून खास करून 1 मंथ मेंबरशिप फ्री असणार आहे. मेंबरशिप ही 31 जानेवारीपर्यंत. अक्षय खास करून हे जे गिफ्ट आहे एक अरेना स्पोर्ट्स क्लब जे आहे त्यामध्ये जी मेंबरशिप आहे स्विमिंगसाठी ती 1 मंथ फ्री असणार आहे. अक्षय थोडंसं ओपिनियन घ्यावं लागणार आहे मला. अक्षय थोडंसं ओपिनियन मला घ्यावं लागणार आहे कारण हा जो सामना झाला लो स्कोरिंग मॅच होती. संघर्ष मात्र बघायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजाने कामगिरी खूप चांगली केलेली आहे पण फलंदाजी कामगिरी चांगली झालेली नाही. फलंदाजी ढेपाळली. काय वाटतंय? काय नाही वाटत आणि दुसऱ्या मॅचला त्यांनी चांगलं करण्याचा प्रयत्न करावा. दुसऱ्या मॅचमध्ये अशा काही क्रममध्ये बदल केला जाईल. हो नक्कीच. हा महत्त्वपूर्ण विजय पहिला विजय साकार केलेला आहे. कित्येक फोन कॉल्स मला खारबावरनं आलेले आहेत परंतु शुभेच्छा आम्हाला देता येणार नाही आहे. बक्षिसाची रक्कमसुद्धा आमच्यापर्यंत काही लोकांनी सांगितलेलं आहे परंतु इथे आम्हाला अनाऊन्समेंट करता येत नाही आहे. त्यांच्यासाठी काय संदेश देतील खारबावाशांसाठी? त्याने असाच सपोर्ट करत राहावा आणि खारबाव गावाच्या साई स्पोर्टला सपोर्ट करत राहावा. या मित्रांनो हा होता अक्षय पाटील ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये फक्त 8 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले आणि संघाचा विजय जो साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सो वेलपेड अक्षय आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. टॉससाठी यायचं आहे आणि टॉस घेण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे. आमचे मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर सन्माननीय महेश पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. पाचव्या आपण सुद्धा जायचं आहे. बजागे साहेब आपण सुद्धा महेश पाटील साहेब यांच्या सोबत टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे टॉससाठी. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. मान्यवरांचं आपण टॉस बॉक्समध्ये करूया मनपूर्वक स्वागत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. टॉसची माहिती देतो. एका बाजूला धर्मराजा चषक आणि दुसऱ्या बाजूला वराळ देवी स्पोर्ट्स. यस बोरशेती कॅप्टन कॉल करतोय. धर्मराजा चषक अशी मागणी होती आणि वराळ देवी स्पोर्ट्स आलेले म्हणजे टॉस जिंकल्या जनमन खोनीनं. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मान्यवरांना पुन्हा विनंती की आपण मंचावरती बसा. बोरशेती शहापूरमधून बिलॉंग करतो. भिवंडीमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळलात. धर्मराजा चषकामध्ये आलात. कसं वाटतं हे वातावरण आणि ही स्पर्धा? नक्कीच खरंच खूप चांगली स्पर्धा आहे. लास्ट इयर पण इथे खेळलो होतो आणि इथला आउटफील्ड वगैरे एकदम खेळायला जरा मजा वाटते.
5 षटकांचा सामना आहे. टॉस तुझ्या टीमच्या बाजूने लागलेला आहे. काय निर्णय घेतोस? येस, खोनी टीमच्या बाजूने लागलेला आहे. आवर्जून एक प्रश्न विचारेन. मला आठवते की अंजूरच्या क्रीडांगणावर बोरशेतीचा खेळ चांगला राहिला होता. मात्र आता भिवंडीमध्ये अशी आणखी एखादी तुझ्या स्मरणातली स्पर्धा की त्या स्पर्धेमध्ये तुझा खेळ चांगला राहिला आहे? चांगल्या भिवंडीच्या सगळ्या स्पर्धांमध्ये खेळत असतो. बाली ट्रॉफी होती आय थिंक मागच्या वर्षी, तेव्हा पण तिथे सेकंड रनर होतो. चांगले टुर्नामेंट असतात. भिवंडीच्या टुर्नामेंट सारखं दुसऱ्या टुर्नामेंट कुठं होतच नाही. क्या बात आहे. टॉस तुझ्या बाजूने लागलेला आहे. टीम खोनी भिवंडी अंबाडी परिसरामध्ये तुम्ही सातत्याने खेळत असता. धर्मराज्य चषकामध्ये आलात. काय निर्णय घेत आहेत? बॅटिंग करू आम्ही आणि आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही फर्स्ट इयर खेळतो इथे. बॅटिंग का करणार आहेस? काय कारण? काय नाही, जास्तीत जास्त रनांचा टार्गेट देऊ द्या ना. शुभेच्छा असतील त्यासाठी तुम्हाला आणि तुझ्या संघाला. नाणेफेकी संपन्न झाले. टॉस जिंकला या ठिकाणी जय हनुमान कोनीन आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करताना बोरशेती संघाला तुम्ही पाहणार आहात. क्षणाचाही विलंब न करता बोरशेती टीम आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. सामन्याला आपण सुरुवात करतोय. धर्मराजा चषक दिवस क्रमांक 3 आणि मॅच सुरू होते आजच्या दिवसातील 3री खोनीच्या विरोधात बोरशेती. थँक्यू.